गुरुचं राशी परिवर्तन हे मिथुन राशीमध्ये होत आहे. तर कसं जाणार आहे कर्क राशीच्या लोकांना येणारे हे दिवस हे मी तुम्हाला सांगणार आहे. कर्क राशीच्या लोकांना हे दिवस थोडेसे अडचणीचे जाऊ शकतात जर तुम्ही धार्मिक नसाल तर. कारण हे गोचर तुमच्या 12व्या घरामध्ये होत आहे. 12वं घर हे तुमचं धार्मिक घर मानलं जातं. त्याचबरोबर प्रवासाचं मानलं जातं. तर तुम्हाला लॉंग डिस्टन्सचे काही प्रवास असेल तिथे तुम्हाला फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर जर तुम्ही धार्मिक असाल, देवाचं नामस्मरण करत असाल तर नक्कीच तुम्हाला चांगल्या गोष्टी लाईफमध्ये पाहायला मिळतील, हे तर आहे. त्याचबरोबरची 5वी दृष्टी तुमच्या 4थ्या घरामध्ये पडत आहे. त्यामुळे खर्च खूप होईल, पण हा खर्च तुमच्यासाठी योग्य असेल. कारण जर तुम्ही योग्य विचार करून जर खर्च केला आणि स्वतःसाठी केला, म्हणजे जर तुम्हाला ट्रॅव्हल करायचं असेल, फिरायला जायचं असेल तर तुम्ही करू शकता. नाही तर तुम्ही तुमच्या घरासाठी काही घराच्या गोष्टी काही करू शकता, घर घेऊ शकता, जमीन घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्हाला एक वेगळ्या जर धार्मिक क्षेत्र जे तीर्थक्षेत्र असतात तिथेही तुम्ही जाऊ शकता. तर या कारणाने तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच चांगले परिणाम तुम्हाला गुरुच्या या गोचरमुळे पाहायला मिळतील. त्याचबरोबर याची 7वी दृष्टी तुमच्या 6व्या घराकडे आहे. तर 6व्या घरामध्ये असल्या कारणाने जर तुमचे जुने काही आजार जर असतील, काही काळापूर्वी तुम्हाला आजार होते, ते आजार अजून थोडेसे पाहायला मिळतील. पण एक मात्र आहे, थोडासा खर्च होईल पण त्याच्यातून तुम्ही नक्कीच बाहेर पडाल. आणि म्हणूनच यासाठी आपल्याला उपाय करायचा आहे. त्याचबरोबर 9वी दृष्टी तुमच्या 8व्या घराकडे पडते. 8वं घर हे जसं मी सांगितलं की कार्मिक बंध पण दाखवतं. काही कार्मिक रिलेशन्स असतील किंवा काही कार्मिक तुम्ही कर्म घेऊन आलेले असतात. ह्या वेळेला, अशा वेळेला जेव्हा हे गोचर होतं तेव्हा असं पाहायला मिळतं की आपण चांगलं कार्य करून, दान पुण्य करून, नामस्मरण करून खूप साऱ्या गोष्टी पास्टच्या असतात, ते कर्म असतं, ते आपण तोडू शकतो आणि चांगल्या गोष्टी आयुष्यात घडू शकतात. त्यामुळे खर्च वाढणार आहे, तब्येतीची काळजी घ्या. त्याचबरोबर डिसिजन घ्या, नेमका छान डिसिजन घ्या, लोकांना मदत करा, दान पुण्य करा. एकतर जे युग परिवर्तन आता होत आहे गुरुच्या या गोचरमुळे, शनीच्या गोचरमुळे, जे मागच्या रीलला पण मी सांगितलेलं, तर तुम्ही जेवढं लोकांना दान पुण्य करा, लोकांना मदत करा, या गोष्टी तुमच्यासाठी सुद्धा तेवढ्याच चांगल्या आहेत आणि लोकांसाठी सुद्धा. आणि उपाय म्हणून आपल्याला विष्णू सहस्त्रनाम करायचं आहे. विष्णू सहस्त्रनाम केल्याने नक्कीच तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा मिळेल. कारण इथे खूप चांगल्या पद्धतीने धर्म आणि स्पिरिच्युअल एनर्जीसाठी तुमच्यासाठी फार चांगल्या गोष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नक्की उपयोग घ्या, नक्कीच चांगल्या गोष्टी होतील. उपाय मात्र नक्की करा. बेस्ट ऑफ लक.